हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या विकम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण टीवाय विकमचा फायनान्शियल अकाउंटिंग हा सब्जेक्ट पाहणार आहोत. आपला टॉपिक आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग आणि आज आपण घेणार आहोत पाचवा प्रॉब्लेम. ठीक आहे, तर चला रीड करूया. ऑन 1st January 2030, 12% debenture of Shiva Limited were held as investment by Mr. Dharmesh at a cost of ₹91,000. हा झाला बॅलन्स. हेल्ड म्हणजे बॅलन्स आहे. आधी कधी परचेस केलेले असतील ते आपल्याकडे बॅलन्स म्हणून हेल्ड केलेले आहे. इंटरेस्ट इज पेएबल ऑन 31st December. एकच डेट दिली आहे इंटरेस्ट साठी यावेळेस. याच्या आधी 2 डेट होत्या इयर मध्ये, आता एकच इयरली इंटरेस्ट घेतला आता 31st Decemberला. ट्रान्झॅक्शन पहिला ऑन 1st April 2013, ₹20,000 ऑफ सच डिबेंचर्स वर परचेस बाय हिम ऍट ₹98 कम इंटरेस्ट. इथे पहिला ट्रान्झॅक्शन एप्रिलचा होतो, कम इंटरेस्टला परचेस आहे. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं, मिस्टेक होणार नाही का. ऑन 1st September 2013, ₹30,000 ऑफ सच डिबेंचर्स वर सोल्ड ट्रान्झॅक्शन आहे ऍट ₹96 एक्स इंटरेस्ट. ओके, हे सेकंड ट्रान्झॅक्शन. थर्ड ट्रान्झॅक्शन ऑन 1st December 2013, ₹50,000 ऑफ सच डिबेंचर्स वर सोल्ड ऍट ₹99 कम इंटरेस्ट. अगेन नेक्स्ट थर्ड ट्रान्झॅक्शन कम इंटरेस्ट. इंटरेस्ट इज रिसिव्ड ऑन ड्यू डेट. ज्या डेटला इंटरेस्ट मिळणार आहे त्या डेटला इंटरेस्ट मिळत आहे. प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट फॉर 12% डिबेंचर ऑफ शिवा लिमिटेड, जे आपण इथे लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ धर्मेश. येस, इन द बुक्स ऑफ धर्मेश. डिबेंचर्स वर कॉटेड ऍट ₹93 ऑन 31st December 2013. एंडिंगला 93 प्रमाणे डिबेंचरची क्लोजिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट होती. ठीक आहे, तर चला आधी टाइमलाईन क्रिएट करूया. ओके, इंटरेस्ट ऍट 31st December एकच आहे. ओके, आणि इंटरेस्ट आहे इथे 12%. करेक्ट. ओके, 12%. नाव टाइमलाईन. पहिली डेट 1st Jan. ओपनिंग फेस व्हॅल्यू आहे काय ते ओके, फेस व्हॅल्यू मिस्टेकली लिहिली नसणार आहे, मी चेक करतो. ओके, सो इथे 1,000 12% डिबेंचर ऑफ शिवा लिमिटेड वर हेल्ड एज इन्व्हेस्टमेंट बाय मिस्टर धर्मेश. असं आहे. दिस वन इज मिसिंग. नाव 1,000 क्वांटिटी आहे. 1,000 डिबेंचर्स इंटू 100 आपण करूया. 100 फिक्स फेस व्हॅल्यू असते. इथे नाही दिली तरी आपण 100च घेणार. 1,00,000 फेस व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू आपल्याला घ्यायची डायरेक्ट दिली आहे 91,000. कॅल्क्युलेशनचा काही प्रॉब्लेम नाही. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागेल. डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 1st Jan and last date of interest एकच इंटरेस्ट डेट 31st December. ओके, नो कम्प्लिटेड मंथ्स 0, सो इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार नाहीये. नो इंटरेस्ट. ओके, 0 मंथ्स इंटरेस्ट येणार. सो नाव ही पहिली एंट्री झाली ओपनिंगची. आफ्टर दॅट 1st Jan नंतर येणार आहे 1st April. ज्या डेटला आहे परचेस आणि जे कम इंटरेस्ट आहे, याचा अर्थ आपल्याला इंटरेस्ट लेस करावा लागेल. तिथे कम इंटरेस्ट आहे पहा इथे. तर याची फेस व्हॅल्यू 20,000. सो 20,000 फेस व्हॅल्यू म्हणजे 200 इंटू 100 करावी लागते. ओके, सो 200 डिबेंचर आहेत क्वांटिटी मध्ये आणि इंटू 98 करावे लागतील. ओके, तर किती येणार इथे ते लिहायचे आपल्याला. सो 18,400 18,600 19,600. My mistake. Only 400. Okay, fine. 19,600 मार्केट व्हॅल्यू. कम इंटरेस्ट बेसिसवर आहे. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून इथे लेस करावा लागेल, मग आपल्याला मिळेल ती व्हॅल्यू आपण घेऊया. आफ्टर 1st April 1st September आहे. 1st September आणि सेल ट्रान्झॅक्शन आहे. सी दॅट 1st September सेल सोल्ड आहे आणि एक्स इंटरेस्ट बेसिसवर आहे. फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 30,000 ऑलरेडी दिले आणि 96 प्रमाणे मार्केट व्हॅल्यू. 30,000 जर दिले तर 300 इंटू 100 म्हणावे लागते आणि 300 क्वांटिटी ऑफ डिबेंचर इंटू 96 जर आपण केले, 96 व्हॅल्यू आहे, तर इथली व्हॅल्यू आपल्याला मिळणार 28,800. ओके, नाव नेक्स्ट वन 1st Decemberला ट्रान्झॅक्शन आहे. 1st Decemberला अगेन सेल आहे.
सी सेलच आहे ना अगेन्स्ट. ओके, अगेन सेल आहे अँड कम इंटरेस्ट आहे. दिस टाइम कम इंटरेस्ट. ओके, फेस व्हॅल्यू 50,000 अँड 99 प्रमाणे मार्केट व्हॅल्यू 50,000. सो 500 into 100 and 500 into 99. So किती होणार? 49,500. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागेल आणि तिथे लेस करावा लागेल कम इंटरेस्ट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 31 डिसेंबर. इंटरेस्ट रिसिव्ह. इंटरेस्ट रिसिव्ह आहे ना 31 डिसेंबरला. येस, एकच सिंगल डेट आहे, इथे काही मेन्शन केली नाहीये मी. इंटरेस्ट रिसिव्ह 31 डिसेंबर. अँड इयर एंड कधी होतोय? अगेन 31 डिसेंबरला क्लोजिंग पण आहे, म्हणजे एकाच डेट. आधी इंटरेस्ट रिसिव्ह करूया अँड देन 31 डिसेंबरला क्लोजिंग पण करूया. क्लोजिंग मध्ये 2 व्हॅल्यू लागतात, तर नंतर आपण शोधूया. ठीक आहे, तर चला पटपट चालू करूया. पहिला डेटचा इंटरेस्ट आपण शोधला, तो काहीच नाहीये, म्हणजे आपण बॅलन्स डायरेक्टली लिहू शकतो. इथे लिहिणार आपण जानेवारी 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू 1,91,000. ओके, नेक्स्ट डेट 1 एप्रिलला परचेस आहे आणि परचेस तुम्ही इथेच लिहा टू बँक अकाउंट. इंटरेस्ट कॅल्क्युलेट नाही आहे, इंटरेस्ट कम इंटरेस्ट आहे, म्हणजे इंटरेस्ट लेस करावा लागेल. तर आधी आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. इथे डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 1 एप्रिल आणि लास्ट इंटरेस्ट एकाच डेटला मिळतं 31 डिसेंबर. कम्प्लीट मंथ फ्री होतात. फेस व्हॅल्यू त्या डेटला आहे 20,000. 12% इंटरेस्ट रेट आहे अँड 3 मंथ्स पिरियड 600 होणार. सो 600 इथे लेस होती, कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन असल्यामुळे. मार्केट व्हॅल्यू कम्प्लिटली 19,000. 20,000 इंटरेस्ट 600 आणि मार्केट व्हॅल्यू चेंज होऊन 19,000. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन सेल ट्रान्झॅक्शन आहे. तर सेल ट्रान्झॅक्शनला आधी इंटरेस्ट आणि प्रॉफिट अँड लॉस आपण शोधतो, त्याप्रमाणेच आपण इथे जाऊया. 1 सप्टेंबर अँड 31 डिसेंबर. कम्प्लीट मंथ किती होणार आहे? तर ऑगस्ट पर्यंत मंथ कम्प्लीट होती. जानेवारी टू ऑगस्ट 7 मंथ्स. काउंट करू शकता तुम्ही किती येणार? 8 मंथ्स. राईट, 8 मंथ्स. सो 8 मंथ्स फेस व्हॅल्यू त्या डेटची 30,000. 12% into 8/12. 2,400 इंटरेस्ट मिळालाय. एक्स इंटरेस्ट आहे. ओके, काही लेस करायचं नाही तुला. आणि आता कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट और लॉस. तर सेम एक्स इंटरेस्ट मार्केट व्हॅल्यू. एक्स इंटरेस्टच आहे, मार्केट व्हॅल्यू घेऊया. कॉस्ट लेस करायची. कॉस्ट कशी मिळते? अमाऊंट कॉलम डेबिट मायनस क्रेडिट. फेस व्हॅल्यू कॉलम डेबिट मायनस क्रेडिट इंटू फेस व्हॅल्यू ऑफ सेल. ओके, कॅल्क्युलेशन इथे करणार. अमाऊंट डेबिट मायनस क्रेडिट. क्रेडिटला आहेच नाही, तर फक्त टोटल इथे करायचे. 1,10,000 अमाऊंट आपण फेस व्हॅल्यू 1,20,000. फेस व्हॅल्यू ऑफ सेल 30,000. ओके, कॅल्क्युलेटर यूज करणार आहात तुम्ही आणि मग व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आणि मग इथे लिहायचे लेस करण्यासाठी. डू दॅट कॅल्क्युलेशन. $27,500. Is that right? Check that. Okay, correct. Place it. 1,300. It is profit? Yes, profit. Now, put that entry here. September 8. Buy bank. Face value 30. Interest 2,400. Market value 28,800.
आणि प्रॉफिट झालेला आहे तिथे ना टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट डेबिटला लिहितात. ओके, सप्टेंबर 1 डेट लिहिली. आता त्याच्या पुढे अगेन डिसेंबरला सेल ट्रान्झॅक्शन आहे. ओके, सेल ट्रान्झॅक्शनला अगेन प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट केला पाहिजे. तर मी ही अमाऊंट लेस करून पुन्हा अगेन कॅल्क्युलेशन करणार. ठीक आहे, तुम्ही आधी स्टॉप करून स्क्रीनशॉट हे करून लिहू शकता, तो आधीच आहे. आता हा कॅल्क्युलेशन मी तुम्हाला रिपीट करून दाखवणार आहे फॉर 1 डिसेंबरसाठी. ओके, फाईन. सो सेल एक्स इंटरेस्ट मार्केट व्हॅल्यू घ्यायचे. सेकंड ट्रान्झॅक्शन पण सेल आहे. सो इथे कम इंटरेस्ट आहे, म्हणजे इंटरेस्ट लेस केल्यावरच मिळणार तुम्हाला. एक्स इंटरेस्ट व्हॅल्यू ही नाही आहे, ही कम इंटरेस्ट आहे. सो एक्स इंटरेस्ट व्हॅल्यू पाहिजे. सो इंटरेस्ट कॅल्क्युलेशन फर्स्ट यायला हवं. सो म्हणून 1 डिसेंबर अँड लास्ट 31 डिसेंबरचा एकच इंटरेस्ट आहे. तर कम्प्लीट मंथ्स किती होणार आहेत? ओनली 11 मंथ्स. ओके, फाईन. फेस व्हॅल्यू फॉर दॅट पिरियड 50,000. 50,000 into 12% into किती येणार आहेत? 11 months. ओके, कॅल्क्युलेट करा. 5,500 is interest. Check your calculation. Okay. So कम इंटरेस्ट आहे म्हणून हे लेस होणार याच्यात. 44,000 इज द व्हॅल्यू. ओके, एक्स इंटरेस्ट व्हॅल्यू. आता कॉस्ट घ्यायची आपल्याला. ओके, सो हे ट्रान्झॅक्शन आपण लिहिलं नाहीये, बाकीचे ट्रान्झॅक्शन आपण ऑल लिहिलेले आहेत. आणि आता आपण कॅल्क्युलेट करूया प्रॉफिट और लॉस. इथपर्यंत ट्रान्झॅक्शन पोस्ट केलेलं आहे. हे पण सेल ट्रान्झॅक्शन आहे, पण हे पोस्ट करून झालंय. हे पोस्ट करून झाल्यानंतरच आपण पुढे प्रॉफिट अँड लॉस घेऊ शकतो. सो एकत्र कंबाईन प्रॉफिट अँड लॉस शोधायचं नाही. याचं कम्प्लीट केल्यानंतरच आपण पुढे जाणार. याची पोस्टिंग केल्यानंतरच पुढे जाणार. याची पोस्टिंग ऑलरेडी केलेली आहे. नाव फॉर दिस प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करायचा आहे. सो डेबिट अमाऊंट मायनस क्रेडिट अमाऊंट. डेबिट अमाऊंट किती आहे? सेकंड डेबिट अमाऊंट 1,11,300. करेक्ट. माइनस क्रेडिट अमाउंट 28,800. फेस व्हॅल्यू डेबिट मायनस क्रेडिट. फेस व्हॅल्यू डेबिटला 120 मायनस इकडे 30,000 इंटू फेस व्हॅल्यू ऑफ सेल. सेलची फेस व्हॅल्यू 50,000 इथे येते. ओके, नाव सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. किती येणार? 90,000 50,000 इकडे लेस करून किती येणार आहे? 80 to 500. Check that. So calculation overall is 45,833 and हे लेस केल्यानंतर 1,833 लॉस. सो लॉस रेकॉर्ड करायचा आहे. आता कम्प्लीट ट्रान्झॅक्शन पोस्ट करू शकतो आपण. डिसेंबर 1 बाय बँक. फेस व्हॅल्यू 50,000. मार्केट व्हॅल्यू लेस करून कम इंटरेस्ट होता म्हणून 44. ओके, अँड देन इंटरेस्ट 5,500 अँड लॉस इकडेच लिहितात. सो म्हणून इथे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिसेंबर 1 1,833 अमाऊंट कॉलम मध्ये. ओके, ट्रान्झॅक्शन डन. आता 31 डिसेंबरचा इंटरेस्ट रेकॉर्ड करायचा आहे, कारण इंटरेस्टची डेटच आहे ती. लास्ट डेट 31 डिसेंबर गेल्या वर्षाचा. टोटल मंथ्स 12 झाले. फक्त ऍक्च्युअल फेस व्हॅल्यू बघायची किती आहे. टोटल 120 होती. इंटरेस्ट रिसिव्हला डेबिट फेस व्हॅल्यू मायनस क्रेडिट फेस व्हॅल्यू करतात. 1,20,000 डेबिटला आहे, 80,000 इकडे आहे. लेस केल्यानंतर ओनली 40,000 बॅलन्स राहते. ओके, तर 40,000 ला तुम्ही कॅल्क्युलेट करणार इंटरेस्ट 12% फॉर 12 मंथ्स. इट इज 4,800. 4,800 विल बी इंटरेस्ट. तर हा इंटरेस्ट रिसिव्ड आहे आणि आपण तो इंटरेस्ट रिसिव्ड इथे पोस्ट करणार. इंटरेस्ट कॉलम मध्ये क्रेडिट साईडला डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये जमा होणार तो. ओके, डिसेंबर 31. नाव क्लोजिंग है ना डिसेंबर 31. ओके, फेस व्हॅल्यू फर्स्ट 120
120 40,000. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. आत्ताच तुम्ही इंटरेस्ट सेम रेटला इंटरेस्ट घेतला आहात 31st ला, तर इथे इंटरेस्ट नाही येणार. नो इंटरेस्ट पर इयर बिकॉज ऑलरेडी तुम्ही इथे इंटरेस्ट घेतला, रिसीव्ह झाला, तर सेम डेटला आलेलं क्लोजिंग ट्रान्झॅक्शन नो इंटरेस्ट. ओके, जस्ट इथली अमाऊंट आपल्याला लिहायची आहे. तर ऍज पर मार्केट व्हॅल्यू किती होतात? 400 इंटू 93. आता रफ कॅल्क्युलेशन करायचे. सो 400 इंटू 93. सो मी हे इरेज करतोय, तुम्ही इथे लिहू शकता. कॉस्ट अँड मार्केट व्हॅल्यू. सो 93 प्रमाणे ओनली 400 युनिट्स, 40,000 आहे ना. सो 400 युनिट्स याची अमाऊंट किती होते ते होणार आपण 37,200. अँड डिफरन्स फॉर दिस. सो इकडे किती येणार? 11,000, 1,11,300, 1,11,300. अँड ही कम्प्लीट लेस करून जी अमाऊंट येते ती बॅलन्स इथे घेऊया. ठीक आहे, टू दॅट बॅलन्स कॅल्क्युलेट. ओके, किती? 36,667. विचर इज लेस, जी कमी आहे ती दाखवायची. ओके, सो कॉस्ट कमी आहे तर तीच बॅलन्स मिळाली आहे. ओके, मग टॅली होणार. सेम अमाऊंट आली कॉस्ट तिथं. ओके, मार्केट व्हॅल्यू लेस असेल तर इथे द्यावे लागते आणि डिफरन्स ऍडजस्ट करावा लागतो प्रॉफिट अँड लॉस मध्ये. सो ओके, ऍज पर क्लोजिंग आपण राईट केलेले व्हॅल्यू. नाव 1 कॉलम क्लोजिंगचा बाकी आहे, तो म्हणजे इंटरेस्ट. 12,700. use your calculator. To profit and loss account, December 31st. ओके, सो प्रॉब्लेम इज ओव्हर. तुम्हाला कळला की नाही तुम्ही नक्कीच मला सांगू शकता कमेंट सेक्शन मध्ये. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन प्रॉब्लेम्स. ओके, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.